आज तुम्ही माझ्या सवतीच्या घरच्यांना बोलवलत, उद्या तिलाही बोलवायला कमी करणार नाही. तुझ्या अनुमतीशिवाय मी तसं करणार नाही. तसं करण्याचा प्रयत्नही करू नका, अन्यथा ही म्हाळसा तुम्हाला पुन्हा कधी दिसणार नाही. म्हाळसा, तू साक्षात अन्नपूर्णेचे रूप आहेस, तेव्हा असे करू नकोस. बानू आणि अजामेळ ह्यांना ते जे आहेत त्याही पेक्षा पलीकडे पाहण्याचा प्रयत्न कर. तुम्ही हे सगळं का करता आहात हे मला समजलं आहे. स्वतःचा राग आवर म्हाळसा. येतो मी आज अजामेळचं स्वतः स्वागत करणार आहे. लय ताण लागली होती अगं. बरं वाटलं. काय गे बायनो, सांगितलं नाहीस तू देव कुठं आहेत? अगं दर्शन घ्यायचं आहे. मी फक्त तुला भेटाय नाही आलो. कुठं बाहेर गेलेत का? नाही, बाहेर नाही, हातच आहेत गडावर. गडाव? आणि तो हात काय बानू, तुला जायचं नाही त्याचे सगळं? नाही म्हणजे काय गप का झालीस? हे रांग्या, आता एका दिवसात तुला समजा ऐकायचंय होय? नाही तर काय, गप बस की जरा. अगं तसं नाही, मी आपलं असंच विचारलं. मला वाटलं बानवान देव संघच असतील, म्हणलं देवाचं दर्शन बी होईल आणि बानूला बी भेटता येईल म्हणून आपलं. बरं देव आला तर सांग बरं का? होय. बानाई कोण आहे? कुणाला भेटायचं आहे का? ते पण तुम्ही कोण म्हणायचं पाहुणं? मी अहो यो रंग्या, आमच्या वस्तीवर ना आला. रंग्या, अरे हे बंडोबा आपल्याकडे कामाला असतात हतच. होय का? आणि बर का, हे माझे बा. बरं काय काम होतं बंडोबा? तुम्ही गडावर यावं असं सांगावं धाडलाय देवांनी. ए आजा, अरे ऐकलं का? देवानं सांगावं धाडलाय, चल जाया पाहिजे. हा होय होय, देव म्हणाले का पाहुणे आले आहेत तेव्हा त्यासनी सन्मानानं गडावर घेऊन या. हा देव असं म्हणले? हा अहो बंडोबा, रंगान बा आत्ताच आले आहेत ते परवासातनं, दमले आहेत वाईस, जरा दम खाऊन येतील म्हण. असं काय बोलतेस बानू? देवासनी भेटायचं म्हणजे समजा थकवाच निघून गेला बघ. बंडोबा, आम्ही लागलीच निघतो गाडावर बरं का? अरे पर तू काय बी बोलू नकोस आता. ए आजा, चल चल. अरे चल बाबा, उठ 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 बाबा उठ. अरे देवानं सांगावा धाडलाय. तू काय सांग? अरे नाही नाही, चल बाबा, चल चल बिगी बिगी. ये ये चल 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 चल. अरे ये की, चल 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 चल. थांबा थांबा थांबा, तुमच्यासाठी देवांनी पालखी धाडली आहे. पालखी? ए पालखी घेऊन या. काय कशा? दमान दमान. हा मी आहे. ठेवा ठेवा. त्यांच्यासाठी आहे. तुमच्यासाठी आहे. भारी सजवली बर का? बस की. अव पहिलीच येळ आहे ना. दमन बस.
गड्यांनो उचला की बघत करायला कुठं दमान दमान सावकाश देवा मला ठाव आहे आज्यामुळं हात येणार आहे ती मी त्यासने आतमध्ये घेऊन येतो की तुम्ही कशा वय हातात ताटकळ उभा आहेसा माझी ते 12 वर्ष वाट पाहत होते. मी त्यांची काही वेळ वाट पाहिली तरीही त्यांच्या भक्तीचं देणं उतरणार नाही. माझ्या प्रिय भक्तांसाठी मीही वाट पाहत असतो. देवा किती करताल समजांसाठी अजून बरंच काही करायचं आहे. अशामुळे तुझी जागा माझ्या पायाशी नाही तर इथे आहे. देवा तुम्ही हात माझ्यासाठी थांबलासा. अरे मी तर तुला गडाच्या पायथ्यापाशी घ्यायला यायला पाहिजे होतं. देवा असं नका बोलू हो. काय रंगा अरखंडू गावडाची आठवण येते का र? वयजी येते की आम्हास आठवण. रंगा एका सोन्याच्या हंड्याचे 4 हंडे केलेस की नाही? करतोय जी. अच्छा रंगा अरे तुम्हा सर्वांची मला अतिशय आठवण येते. आम्हासनी बी. या आता विचार करायचं काय कारण आहे का? भागडावर गेला आहे. आता काय होत आहे काय नाही कोणच ठाव. अगं पर देवांनी बोलवलं आहे त्याला. मग अगं पर तुला ठाव आहे ना का माझं तेच ते नाही आवडायचं म्हणून. अगं पर ह्या येळेला माझ्यासाठी पालखी पाठवली आहे देवांनी. अजून काय पाहिजे तुला? अगं ते ठाव आहे ग मला म्हणजे. तर मागल्या वेळेला काय झालं ते विसरलीस का? पर एकदा झालं तसं ह्या येळेला नाही होणार. आणि तसं होऊ बी नाही. जर का माझ्या बाचा आता कोणी पान उतारा केला ना तर मी गप बसायची नाही. मग ते कुणी बी असू दे. बानू रागवल्यावर काय होतं या हे कळू दे समद्यास. तू गप बस बरं आधी. वैस पाणी पी. घे. म्हणजे अगं एकतर ते रंग आला आहे होत त्याच्यामुळं काय बाय घडलं तर समजा चंदनपुरीला कळायचं. पर ह्या वेळेला जरा वेगळा वाटला तो मला. माझा नाही विश्वास ग त्या रंग्यावर. पर आजानं तरी त्याला कशाला घेऊन जायचं? नसता घेऊन गेला तर चालला नसतं वय. अगं एकतर त्या रंग्याला कुठं काय बोलावं हे कळत नाही.
खंडू गावडाच्या गोष्टी तेव्हा असं ताईन मोर सांगायला लागला तर कसं होणार? झोपत तू ते माघारी येत नाहीत तवर काय बी कळणार नाही बघ. तू नग जीवाला घोर लावून घेऊस. ह्या बाला पाठवायच न होतं बघ. बानू तसं नव परत आता काय झालं तरी बा काय बोलणार नाही. तो तर त्या रंग्याला बी गप कर. अगं बंडोबा सांगाल की काय झालं तर मी विचारल त्यासनी मग तर झालं. बघू आज माझी नाही तर देवांची परीक्षा आहे बघ. बानू पर देवांनी एवढं मानपान देऊन आजाला बोलिवलं त्याचं काय नाही वय तुला? त्यासनी ठावा आहे का मागल्या वेळेला माझ्या बाचा अपमान झाला ते म्हणून त्यांनी बोलवलं. ते चांगलंच आहे पर त्यांच्या पाठीमाग काय काय चालतं हे कुठं ठाव आहे त्यासनी? अजा ये. अजा, अरे असा काय बघतोयस? लय दिसानं यो आवाज ऐकला बाका, ही हाक ऐकली आणि माझं म्हणणं असं माग जाऊ ना. तुम्ही वस्तीवर राहायला आला होता ना, ते समज आठवलं बघा. होय होय. अहो तुम्ही आणि बानू वस्तीहून नाही म्हणल्यावर समजासने कसं चुकल्या गत वाटत होत. अहो अजा, मागच्या वेळेला मला तुझे स्वागत नाही करता आले, पण ह्यावेळी मी तुझ्या आदरातिथ्यामध्ये काहीही उणीव भासू देणार नाही. काय देवा, जेवणाची समधी तयारी झाली आहे बघा. पानं वाढलेली आहे ती. माझ्या कर्तव्यात मी कधीही कमी पडणार नाही. माझा कोणीही कितीही अवमान केला तरीही. या अंतःपुरात आलेल्या अतिथींचा मी स्वतःहून अवमान होऊ देणार नाही, कारण हा माझा संसार आहे. मी म्हाळसा, या जेजुरीची सम्राज्ञी, श्री खंडेरायांची पत्नी, या गडावर तुमचं स्वागत करते. याआधी आपली कधी भेट झाली नव्हती बा. आपण राज्याभिषेकाला मी तुम्हाला बघितलं बा. बरंच काही लक्षात आहे तुमच्या. जेवणाची तयारी झाली आहे, अजून उशीर नको व्हायला. या. अजा, ये.
हा अन्नपूर्णेचा घट आहे. यांनी मला भेट दिला होता. आज या विशेष घटातून यांच्या आग्रहास्तव मी तुम्हाला पदार्थ वाढते आहे. जेवणाला सुरुवात करावी. होय. अजा, जेव. देवा, आधी तुम्ही जेवायला सुरुवात करा. तुमच्या अगोदर आम्ही जेवण कसं घेणार? बर का दी, आज पतोर म्या असं जेवण कवा जेवली नव्हतं. तुमच्या आदरातिथ्यात माझ्याकडून कोणतीही उणीव राहिली नसेल अशी मी आशा करते. येते. गणेश, आपल्या ह्या गडावर आलेल्या या अतिथींची आणि तुझी भेट झालेली दिसत नाही. अजामेळ, तू मला ओळखलंस का? नाही जी, या अगोदर मी तुम्हाला कुठे बघितल्याचं आठवत नाही बघा. मी बाणाला भेटायला चंदनपुरीला आलो होतो. तू चंदनपुरीला गेला होता? हो माते. पण का? तेव्हा मला बाणाला श्री खंडेरायांबद्दल महत्वाचे सांगायचे होते. माते, मी आता काय म्हणतो आहे हे तुला आता कळणार नाही, पण आता मात्र मी तुलाच भेटायला आलो आहे. मला? तुझं माझ्याकडे काही काम होतं का? नाही, पण मला तुला एका गोष्टीची आठवण करून द्यायची होती. आणि ती कोणती? माते, आता श्रावण मास आरंभ होत आहे. तुला काय लक्षात आहे का? काय? तुला पार्वतीला भेटण्यासाठी 16 सोमवारचे जे व्रत करायचे होते त्याचा तुला या सोमवार पासून प्रारंभ करायचा आहे. पण गडावर आख्यान देखील आहे. हो, प्रसंगी आख्यान थांबलं तरीही चालेल, पण मी कुठल्याही परिस्थितीत हे व्रत करणारच.